नमस्कार मित्रांनो, मी धीरज कदम, कोकणी धीरज या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, जस्ट आता आम्ही बाहेर चाललो आहे फिरायला। तर भूक लागली होती आणि 1 वाजला आहे। तर आम्ही विचार केला एका रेस्टॉरंटमध्ये थांबून आपण जेवण घेऊया। आणि समोर रेस्टॉरंट आहे श्री स्वामी समर्थ सद्गुरू दत्त खानवाड आणि फास्ट अँड फूड सेंटर। या रेस्टॉरंटमध्ये आम्ही थांबलो आणि जेवलो। अप्रतिम जेवण होतं, एकदम खूप सुंदर असं जेवण होतं। पण त्या ठिकाणी मला एक अशी गोष्ट आवडली की हे जे प्रोडक्ट बनवतात, म्हणजे जेवणाच्या व्यतिरिक्त अजून हे लोक प्रोडक्ट बनवतात, ते स्वतः हे लोक प्रोडक्ट बनवतात। आणि त्या प्रोडक्टची तुम्हाला मी माहिती देतो। चला आपण ती माहिती घेऊया प्रोडक्टची। आणि तुम्ही नाव तुम्ही बघू शकता। चला तर मित्रांनो, आपण जे प्रोडक्ट आहेत ते बघूया। आणि जेवण आपण जे इथे जेवलो ते एकदम सुंदर आणि अप्रतिम होतं। आणि थोडी आपण त्या प्रोडक्टची पण माहिती घेऊया। मित्रांनो, हे प्रोडक्ट जे आहेत हे घरगुती प्रोडक्ट आहेत आणि आपल्यासमोर ज्या ताई आहेत त्यांनी हे प्रोडक्ट बनवलेले आहेत। ताई, तुमचं नाव काय? सुप्रिया सुभाष कोसरेकर। आणि दादा, तुझं नाव? आय मंदार भोसले। ओके। आणि जे काही प्रोडक्ट आहेत तर आपल्याला मंदार दादा हे आपल्याला माहिती देणार आहेत प्रोडक्टबद्दल। तर मंदार दादा, हे करंजी आहे? हो, तर हे सुप्रियाताईंनी बनवलेली स्वतः पुरणाची करंजी, म्हणजे कोकणातल्या टिपिकल, म्हणजे रव्याची नाही, कोकणामध्ये टिपिकल पद्धतीने एक चणा डाळीपासून पीठ करून त्याची पुरण करंजी बनवली जाते। त्याच्यात गूळ, इतर इन्ग्रेडियंट्स टाकून एक सुंदर स्वाद असतो आणि स्पेशली गणपती, दिवाळी किंवा शिमगा या दरम्यान बनवली जाते। तर हेच प्रोडक्ट त्यांनी निवडलं आणि ही करंजी लॉन्च केली। आणि ही आता कुडाळ, कणकवली, गोवा अशा ठिकाणी उपलब्ध आहे। आणि ही म्हणजे ब्रेकफास्ट टाईमला एकदम परफेक्ट प्रोडक्ट आहे। आणि याची MRP 150 आहे, पण आता हे मुंबई आणि इतर सर्व ठिकाणी आपण 120 मध्ये अवेलेबल करतोय। आणि ह्याला कणकवली, कुडाळ, सिंधुदुर्ग स्टेशनला तुफान भरमसाठ एक प्रसिद्ध आहे। मी स्वतः हे डिस्ट्रीब्यूट करतोय मार्केटमध्ये ह्यांच्याकडे। हे स्वतः मी पण आता खाल्लेलेच आहे करंजी आणि मला एकदम सुंदर अप्रतिम लागलं। थँक्यू। हे आता दुसरं प्रोडक्ट आहे त्यांचा, चना मूग लाडू। म्हणजे हे पूर्णपणे डाळ प्रोक्युअर करून त्याच्यापासून स्वतः दळून, म्हणजे ज्या थिकनेसला त्यांना पावडर पाहिजे त्या थिकनेसला पावडर करून त्याच्यात त्यांचे इतर जे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहेत ते टाकून हे स्वतः वळतात। आणि हे पूर्णपणे शुद्ध हाताने वळलेले आहेत। आणि ह्या गोष्टींचा बेनिफिट असा आहे की ह्या सगळ्या लोकल लोकांना घेऊन सुप्रिया ह्या सगळं प्रोडक्शन करतात। आणि ह्याचं डिस्ट्रीब्युशन सुद्धा टुरिस्ट कोस्टल बेल्टवरच होतं, त्यामुळे टुरिस्ट लोकांना हे प्रोडक्ट बरेच अट्रॅक्ट करतात। आणि गोभाऊ नाव म्हटल्यावर कोकण टच आहेच त्या गोष्टींना। हे आहे मेथी लाडू। मेथी लाडू तर म्हणजे तुम्हाला त्याचे औषधी गुणधर्म माहितीच असतील मेथीचे। तर हे मेथीचे पूर्णपणे मेथी आणि गुळापासून तयार केलेले लाडू आहेत। त्याच्यात इतर गोष्टी आहेत त्यांच्या। हे 100 रुपीजला पाकिट आहे, एक डझन लाडवांची पाकिट आहे ती। हे डिस्काउंट रेटमध्ये, इथे 25% डिस्काउंट रेटमध्ये आम्ही देतो। हे आता तुम्हाला लोणच्याबद्दल सांगतो। लोणचं आता तुम्ही टेस्ट केलं? हो, लोणचं मी टेस्ट। त्याच्यात कुठल्याही प्रकारचा लोणचं मसाला नाही आहे। हे लोणचं त्यांनी डिहायड्रेट करून मिरची आणि त्याच्यात त्यांचे स्वतःचे जे घरगुती, ते पूर्वीपासून त्यांची आजी मावशी ज्या पद्धतीने करत होते त्या पद्धतीने लोणचं केलं। 1 नंबर लोणचं आहे। आणि हे सध्या आम्ही आलेल्या प्रत्येक कस्टमरला टेस्ट करायला देतो आणि त्याला उत्तम रिस्पॉन्स आहे। हे आहे आपलं कोंबडी वडेपीठ, मालवणचं फेमस। वडेपीठाबद्दल तुम्हाला काय सांगायचं, तर हे डाळ, इतर 4-5 प्रकारची कडधान्य, धान्य यूज करून हे पीठ बनवलं जातं। आणि सागोटी वडे वगैरे नाव ऐकलं असेल तर त्याच्याबरोबर जे आपण आता वडे खाल्ले, हो, हे तेच वडेपीठ होतं। ही आंबापोळी कोकणातली फेमस आहे। ओरिजिनल अल्फान्सो पल्प पासून बनवलेली आहे, म्हणजे हापूस आंब्याचा पल्प आणि फक्त तूप या गोष्टीत टाकलेल्या त्याच्यात। हे काही जामून ज्यूस आहे, म्हणजे कोकणात टिपिकल मिळणारी जी जांभळं आहेत, म्हणजे बडवली जांभळं असतात ती नाही, तर ही ओरिजिनल इकडची गावठी जांभळं, त्या जांभळापासून बनवलेली ही ज्यूस आहे। हे आता पतंजली वगैरेच्या ठिकाणी हे अतिशय महागात मिळतात, पण हे आम्ही 180 रुपीजमध्ये हाफ लिटरची बॉटल देतो। हे आहे अल्फान्सो मँगो पल्प, ह्या सीझनचं आहे, नुकता आलेल्या पल्पपासून हे चालू केलेलं आहे प्रोडक्शन। हे सध्या आम्ही ह्याचं कॉन्ट्रॅक्ट देतोय मॅन्युफॅक्चरिंगसाठी। आणि हे स्वतः आम्ही आमच्या लेबलवर सेल करतोय, कारण आमचे भाऊचे इतर प्रोडक्ट जातात त्यासोबतच हे सुद्धा जातं। ही आहे तर कोकणातली सोलं, म्हणजे कोकणातलं कुठलंच जेवण या गोष्टीशिवाय पूर्ण होत नाही। मग ते डाळ असू दे, ते उसळी असू दे, मच्छी असू दे, कुठल्याच गोष्टी या गोष्टीशिवाय पूर्ण होत नाही।
तर ही सुद्धा इकडच्या लोकल शेतकऱ्यांकडून प्रोक्युअर करून पॅक केलेली सोलं आहे, ते आमच्या क्वालिटीमध्ये. आणि ही कोकणची फेमस सांडगी मिरची, भरल्या मिरच्या म्हणतात त्यांना, ह्या सुद्धा इकडच्या लोकल कामगारांकडून बनवून घेऊन त्या पॅक करून आम्ही देतो. ओके. तर मित्रांनो, खूप अशा छान प्रकारे आपल्याला दादांनी अशी माहिती दिलेली आहे ह्या प्रोडक्टबद्दल. आणि तुम्ही नक्की हे प्रोडक्ट मागवून बघा. ऑनलाईनवरती देखील तुम्ही हे ऑर्डर करू शकता. ज्या कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला हे प्रोडक्ट पाठवले जातील. आणि ह्याच्यातले काही प्रोडक्ट आहे जे आता आम्ही इथे जेवलो त्याच्यामध्ये आम्ही टेस्ट केलेलं आहे, एकदम सुंदर, एकदम अप्रतिम आहे. तुम्ही एकदा मागवून खाऊन बघा, तुम्ही बनवून वगैरे सगळं करून बघा आणि खाऊन बघा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा मला नक्की. आणि बाकी ह्या रेस्टॉरंटचा जो ॲड्रेस आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आणि इकडून जाता येता जर तुम्ही कधी इकडे आलात तर इथे तुम्ही नक्की व्हिजिट करा, तुम्ही जेवून बघा, तुम्हाला स्वाद एकदम अप्रतिम वाटेल आणि खूप छान वाटेल. आणि शेवटीला आपल्या कोकणातली माणसं आहेत, काहीतरी नवीन करतायत आणि ते घरातलं आहे, काही मिलावट नाही आहे त्याच्यामध्ये. तुम्ही एकदा टेस्ट करून बघा. आम्ही तर केलेली आहे टेस्ट, तुम्ही पण करून बघा. आणि दादांना आणि ताईला तुम्ही नक्की सपोर्ट करा, ऑर्डर करा आणि आपण कोकणकर आपलीच माणसं आहेत, सपोर्ट करा.